अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की आता काल अधिक महिना आपला संपला आहे आणि आता सुरुवात झाली आपल्या ज्येष्ठ महिन्याला. आता ज्येष्ठ महिन्यातली आपली लवकरच पौर्णिमा तिथी येणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी खूप महत्वाची आहे, कारण की ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमा तिथीला आपली वटपौर्णिमा हा सण साजरा होत असतो, जो प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांसाठी, प्रत्येक नववधूंसाठी हा खूप महत्वाचा सण असतो. त्याच्यामुळे येणाऱ्या 29 जून 2026 सोमवारी हा सण मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरा होणार आहे. आता वटपौर्णिमा सण म्हटलं तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया, नववधू स्त्रिया ह्या ज्या स्त्रिया असतात किंवा आपण सगळेजण जो आहेत ते जास्तीत जास्त भर देतो. म्हणजेच काय, वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कुठली साडी घालायची आहे, कुठल्या रंगाची साडी घालायला पाहिजे, कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायला पाहिजेत, कुठल्या प्रकारच्या बांगड्या घालायला पाहिजेत. सोबतच ज्या नववधू स्त्रिया आहेत ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्या मुलींनी किंवा त्या स्त्रियांनी कुठल्या रंगाची साडी किंवा कोणती साडी घालायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. किंवा शास्त्रप्रमाणे एक प्रकारची साडी आहे जी नववधू स्त्रियांनी घातलीच पाहिजे पहिल्या वटपौर्णिमेच्या दिवशी. याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, येत्या 29 जून 2026 या दिवशी सोमवार आहे आणि या दिवशी आपली पौर्णिमा तिथी आली आहे, जी ज्येष्ठ महिन्यातली आहे आणि या दिवशी वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आता बघायला गेलं तर 29 जूनला पहाटे 3:07 ही पौर्णिमा तिथी चालू होते आहे आणि 30 जूनला मंगळवारी पहाटे 5:27 संपणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला 29 तारखेला दिवसभर आपण वटपौर्णिमा हा सण साजरा करू शकतो. आता बघायला गेलं तर आपली जी संस्कृती आहे, आपल्याला संस्कृती आपली काय सांगते, हिंदू संस्कृती किंवा वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात आपण साजरा करायलाच पाहिजे. प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी जिचं लग्न झालं आहे, नववधू असेल किंवा सौभाग्यवती स्त्री असेल, तिने हा सण खरंच साजरा करावा, मनोभावे श्रद्धेने करावा. कारण की ज्या ताकदीने, ज्या श्रद्धेने, ज्या प्रचंड शक्तीने सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते, तेवढी शक्ती जर आपल्यामध्ये जर खरंच असेल तर नक्कीच आपल्या सुद्धा ती ताकद, ती शक्ती असेल तर नक्कीच आपण सुद्धा ती म्हणतात ना किंवा ती चमत्कार घडू शकतो. फक्त हवी आहे ती श्रद्धा आणि ती भक्ती तेवढी मनापासून पाहिजे, जी सावित्रीने केली होती. म्हणून सांगते की हा जो सण आहे वटसावित्री हा सण प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी साजरा केलाच पाहिजे. असं का म्हणते आहे, कारण की तुम्ही बघत असाल की आता वरचेवर नवनवीन ट्रेंडनुसार किंवा आताच्या या कलियुगानुसार किंवा या धावपळी जगामध्ये खूप सौभाग्यवती स्त्री आहे जो हा सण साजरा करत नाही, विश्वास ठेवत नाही या गोष्टींवरती. पण मी एक सांगेन की ज्या वेळेस आपण लहान होतो, जी आपली पिढी आहे, ज्या वेळेस आपण लहान होतो, ज्यावेळेस आपली आजी आई हे जे सण साजरे करायचे, वटपौर्णिमा सण गावाकडे साजरा व्हायचा, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की किती मोठा उत्साह असायचा. 8 दिवस अगोदरच साडी कुठली नेसायची, बांगड्या कुठल्या घालायच्या किंवा काय काय करायचं आहे त्या दिवशी, कशा प्रकारे नटायचं आहे, याबद्दल सगळं काही असायचं. पूजा विधी असेल किंवा आता तेवढे कडक उपवास करत नाहीत वटपौर्णिमेला स्त्रिया, जेवढा कडक उपवास पहिलेच्या स्त्रिया, पहिलेची आपली आजी पणजी किंवा आपल्या आई वगैरे करायचे. मनोभावे श्रद्धेने प्रत्येक सण साजरा व्हायचा. आणि खरं सांगते, सण साजरे केलेच पाहिजे. खरं सांगते, जर आपण सण साजरे केले तर आपली येणारी पिढी ते सण, त्यांना त्याची ओळख होईल, त्यांना ते म्हणजे त्यांना ते वटपौर्णिमा सण कळेल. आता मुलांचं ठीक आहे, पण मुलींना तर कळायलाच हवं. आपल्या घरात जर मुली असेल तर त्यांना हा सण समजायलाच पाहिजे, काय असतो काय नाही, जेणेकरून त्या ज्यावेळेस मोठे होते, त्यांचं लग्न होईल, त्यावेळेस त्या सुद्धा ही संस्कृती जपतील आपल्याला बघून. म्हणून घरातल्या मोठ्यांनी जर संस्कृती जपली तर लहान मुलं सुद्धा ते जपतील. म्हणून सांगते की आपल्या मुलांवर जर योग्य संस्कार व्हावे असं वाटत असेल तर प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहात आपल्या घरात साजरा झालाच पाहिजे. तुम्ही शहरामध्ये राहा, कुठे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये राहा, काहीतरी पर्याय शोधा, पण नक्कीच हा सण, प्रत्येक सण आपल्या घरात साजरे झालेच पाहिजे. आता वटपौर्णिमा सण कधी आहे, त्याची योग्य तिथी काय आहे, कधी साजरा करते तुम्हाला कळालं असेलच. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वटपौर्णिमा जो हा सण आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांसाठी, प्रत्येक नववधूंसाठी हा महत्वाचा सण आहे. आता प्रश्न पडतो तो म्हणजेच काय की वटपौर्णिमेला आपण साडी कुठली घालावी, कारण की आता खूप जणांच्या घरी परंपरा असेल किंवा वटपौर्णिमेला त्यांचे मिस्टर साडी घेऊन देतात, नवीन साडी, आणि ती ते घालत असतात. ठीक आहे, ती परंपरा असेल तर अतिशय उत्तम. पण ज्यांच्याकडे ही परंपरा नाही आहे किंवा ज्यांच्याकडे नवीन मिस्टर साडी घेऊन देत नसतील तर त्यांनी काय करायचं आहे सांगते की आपल्याला जमेल तर तुम्ही काय करायचं आहे, काठापदराची साडी नेसायचा प्रयत्न करा वटपौर्णिमेला. जसं बघा, आपण आपल्या आई भगवतीची, कुलदेवीची ज्यावेळेस ओटी भरतो त्यावेळेस आपण तिला जरीच्या काठाची साडी आपण ओटीमध्ये देत असतो. कारण की जी शक्ती, जी ऊर्जा त्या जरीच्या काठाच्या साडीमध्ये असते, जी पूर्ण आकृष्ट करून घेत असते, ती इतर साड्यांमध्ये नाही. हे खरंच सांगते मी तुम्हाला, तेवढी शक्ती त्या जरीच्या काठापदरी साड्यांमध्ये असते. जर शक्य असेल, तुमच्याकडे असेल, तर यथाशक्ती तुम्ही काठापदरी साडी नेसूनच वटपौर्णिमा सण साजरा करावा,
जमेल तर. नाही तर तुम्हाला इतर भरपूर पर्याय आहेत, वर्कची साडी आहे, इतर भरपूर साड्या आहेत, ते तुम्ही घालू शकता, परिधान करू शकता. पण त्यातल्यात मला सांगायचं काम आहे की बा जर तुमच्याकडे काठापदराची जर साडी असेल तर नक्कीच ती काठापदराची साडी तुम्ही परिधान करावी. आता ते झालं. आता रंग कुठले घालायचे आहेत, साडीमध्ये कुठला रंग तुम्ही वटपौर्णिमे दिवशी घालू शकता साडीचा, तर तुम्ही सर्व कलरच्या साड्या घालू शकतात, फक्त 2 कलर सोडून. एक म्हणजे पूर्ण पांढरा कलर, आपल्याला पूर्ण पांढऱ्या कलरची जी काही साडी असते ती साडी परिधान करायची नाही आहे, आणि काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही आहे. कुठल्याही शुभ कार्यामध्ये, कुठल्याही पूजेमध्ये आपण काळा रंग वर्ज्य करतो, त्याच पद्धतीने आपण काळ्या रंगाची साडी आणि पांढरा पूर्ण रंग जो आहे तो आपण वर्ज्य करायचा आहे, ते घालायचं नाही आहे. ठीक आहे, पांढरी साडी आहे, त्याच्यावरती काहीतरी डिझाईन आहे, कलरफुल डिझाईन वगैरे असेल किंवा काही असेल तर ठीक आहे, पण पूर्ण पांढरी घालायची नाही आहे, याची तेवढी काळजी घ्या. आणि सांगितल्याप्रमाणे काठापदराची साडी असेल तर अतिशय उत्तम. त्यातल्या त्यात हिरव्या रंगाची साडी असेल तर अतिशय प्रभावी. खरं सांगते, हिरव्या रंगाची साडी आवर्जून. कलर तुम्हाला मी सांगते, सर्व रंग तुम्हाला जमणार आहेत घालायला, कुठलेच असे नाही आहे. लाल आहे, हिरवा आहे, केशरी आहे, नारंगी आहे, निळा आहे, सर्व रंगात तुम्ही साडी घालू शकता, फक्त काळा आणि पांढरा रंग वर्ज्य करा. आता नववधू साड्या, आता प्रत्येक सौभाग्य स्त्रियांनी ह्या साड्या घालाव्या रंगाच्या, काळा आणि पांढरा सोडून, आणि सोबत जरी काठापदर साडी घातली अतिशय उत्तम. नाही तर वर्क जे काही आजकाल जे प्रकार आले आहेत साड्यांचे ते तुम्ही घालू शकता. पण आता सांगायला गेलं तर जे आता त्यांचं नुकतंच लग्न झालं आहे मुलींचं, आताचं मागच्या अधिक महिन्याच्या अगोदर, आता ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे त्यांनी कोणती साडी घालायची आहे, तर मी खरं सांगते, तुम्ही या दिवशी नवीनच साडी घालायची आहे. नवीनच साडी म्हणजेच काय, सगळ्यात मोठी पहिली परंपरा म्हणजे काय, तर मी पण ती प्रथा पाळली होती म्हणून तुम्हाला सांगते आहे. ज्यांच्याकडे ती प्रथा असेल त्यांनी ती नक्कीच पाळावी. तर पहिली वटपौर्णिमा असलेल्या नववधूंनी त्यांच्या लग्नातला जो काही शालू असतो, जे त्यांनी लग्नात घातला होता, लग्न लागताना शालू घातला होता, तो शालू त्यांना पहिल्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा असतो पूजेसाठी. ही प्रथा आहे, आमच्याकडे होती, मी पण पाळली होती. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पाळा, नसेल तर ठीक आहे, तुम्ही नवीन साडी घालू शकता, पण कुठलीही तुम्ही इतर ज्या असतात वापरलेल्या साड्या त्या घालूच नका. पण मी एकच सांगेल की बा आपल्या लग्नात जो काही शालू असतो तोच आपण पहिल्या वटपौर्णिमेला घालायची प्रथा आहे. खूप ठिकाणी आहे, तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या परंपरेप्रमाणे तुम्ही वटपौर्णिमे दिवशी साडी घालू शकता. आता येऊयात ते म्हणजेच काय, बांगड्या. आता बांगड्या कोणत्या कशा प्रकारच्या घालायच्या आहेत, तर तुम्ही तुमच्या, आता खूप जणांना माहिती की बा नवनवीन ट्रेंडच्या बांगड्या आल्या आहेत, प्लास्टिकच्या आलेल्या आहेत, वेल्वेटच्या आलेल्या आहेत, भरपूर आलेल्या आहेत, थ्रेडच्या बांगड्या आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या बांगड्या तुम्ही खरं सांगते वर्ज्य केलं तर अतिशय उत्तम, कारण की काचेच्या बांगड्याला जो मान असतो तो इतर बांगड्यांना नाही. कारण की ज्यावेळेस वटपौर्णिमा हा सौभाग्यवतीचा हा सण साजरा करण्याचा सण साजरा करण्याचा हा दिवस असतो, त्यामुळे या दिवशी छान अशी हिरवी रंगाची साडी असेल किंवा जरीची साडी असेल, काठापदराची साडी असेल ती घातली किंवा इतर प्रकारच्या साड्या घातल्या, आणि त्याच्यावरती जर तुम्ही काचेच्या बांगड्या जर घातल्या, आणि काचेच्या बांगड्याचा जो काही आवाज असतो ना, तो खरंच सांगते घरामध्ये म्हणत नाही एक साक्षात लक्ष्मी असल्याचं ते एक प्रतीक असतं. म्हणून सांगते, काचेच्या बांगड्यांमध्ये जी आवाज असतो, जी ऊर्जा असते, ती इतर कुठल्या प्लास्टिकच्या बांगड्यामध्ये येत नाही. म्हणून सांगते बा काचेच्या बांगड्या आवर्जून परिधान करा. त्यातल्या त्यात जर हिरव्या रंगाच्या बांगड्या जर परिधान केल्या, आता माझ्या हातामध्ये सदैव हिरव्या रंगाच्या बांगड्या असतात, भरपूर कलरच्या बांगड्या आहेत, पण मला हिरवा रंग खूप आवडतो, त्यामुळे हिरव्या रंगाच्या म्हणतात ना एक सौभाग्याचा रंग किंवा एक म्हणतात ना रंग खुलून येतो, तो म्हणजेच काय हिरव्या बांगड्यांनी. एखाद्या बाईनी बघा चुडा भरला असेल हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा काचेचा, तर बघा तो तिच्याकडे नजर जाण्यापेक्षा तिच्या हाताच्या चुडाकडे अगोदर लक्ष जातं. तर म्हणून सांगते की बा जर तुम्ही वटपौर्णिमेला हिरव्या रंगाच्या बांगड्याचं परिधान केल्या काचेच्या तर अतिशय उत्तम. नाहीतर आजकाल आपल्याला माहिती की आपण साडीवर मॅचिंग करतो, भले तुम्ही साडीवर बांगड्या मॅचिंग करा, पण काचेच्या बांगड्या जर घेतल्या तर अतिशय उत्तम, त्यातल्या त्यात प्लास्टिकच्या किंवा इतर बांगड्या घेण्यापेक्षा. हे मी तुम्हाला सांगते आहे. आता हे झालं. आता मी एकच सांगेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजेच काय, बांगड्या पण तुम्ही तुमच्या साडीला मॅचिंग करू शकता, कोणत्या पण रंगाच्या, फक्त काळ्या आणि पांढऱ्या वर्ज्य करायच्या आहेत, आपल्याला त्या घालायच्या नाही आहेत. आता वटपौर्णिमा हा सण आपण का साजरा करायचा आहे, अजून एकदा मी सांगते एक महत्व, ते म्हणजेच काय, आता वटपौर्णिमा म्हणजेच काय, वडाचं झाड, त्याची आपण व्रत उपवास त्या दिवशी करत असतो आणि वडाची मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा करतो. आता वडाचं झाड आपणास माहिती की वर्षानुवर्ष जगत असतं वडाचं झाड. त्याचे जे काही मूळ असतात, आता त्याची वडाची जी काही मुळी आहेत ती जशी जशी लांब होत जाते आणि जशी दीर्घायुष्य असते, त्याच पद्धतीने आपल्या सौभाग्याला, आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य लाभावं, आपलं सौभाग्य जे आहे, आपलं अखंड सौभाग्य सुद्धा त्या वडाच्या झाडासारखं दीर्घायुष्य राहावं,
त्या वडाच्या मुळीसारखं असावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला तो आशीर्वाद मिळत असतो. म्हणून सांगते की बा वटपौर्णिमा हा सण जो आहे तो प्रत्येकीने साजरा करावा, कुठलंही कारण देऊ नका किंवा आता आजकालच्या जनरेशन नुसार म्हणजे प्रथा पाळायचं बंद करणं सुद्धा बंद करा. जेवढं तुम्ही संस्कृती जपताल तेवढीच संस्कृती टिकेल असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय तर वटपौर्णिमा जो हा सण आहे तो मनोभावे श्रद्धेने भक्तीपूर्वक तो सण साजरा करावा. ना की आजकाल माहिती आहे आपण एकीने ट्रेंड काढला रील्स बनवायचा ना तर खूप जण फक्त रील्स साठीच नटत असतात, रील्स कडे जास्त लक्ष असतं. वडाची पूजा करण्याच्या पेक्षा जास्त रील्स आहे, व्हिडिओज आहे त्याच्याकडेच जास्त लक्ष खूप जणींचं आजकाल आहे. तर ती थोडंसं लांब ठेवा, पण अगोदर पूजा मनोभावे श्रद्धेने करा. आपली संस्कृती ही वडाची पूजा करण्याची आहे, ना की आपण त्या वडाची म्हणजे काही काही जणांचं काय होतं की वडाची पूजा करताना ते पूजा करण्याकडे लक्ष कमी आणि त्या व्हिडिओकडे जास्त लक्ष असतं. धागा गुंडाळताना असेल, पूजा करताना असेल, सर्व गोष्टींकडे असेल. ते करा, ते तर आहे आजकाल, त्याच्याशिवाय पर्याय पण नाही. सगळेजण तेच आजकाल ट्रेंड पाळतायत. पण कुठेतरी आपली संस्कृती, आपली पूजा ती मनोभावे श्रद्धेने अगोदर करून घ्या. त्यानंतर तुम्हाला जे फोटोज काढायचे, व्हिडिओ ते तुम्ही काढू शकता. पण पूजा करताना तरी ती मनोभावे श्रद्धेनेच करायला हवी, विश्वास ठेवूनच ती करायला हवी, तरच ती फळाला जात असते. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे व्हिडिओमध्ये. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ ते थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.